नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 17 ऑगस्ट 2026 आणि आपण या आठवड्याचा हवामान अंदाज बघणार आहोत। तर बघा, आपण जर पाहिलं तर या आठवड्यात सुद्धा हवामानात विशेष बदल नाही। जसं मागचा आठवडा किंवा त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या सुरुवातीपासून ज्या हवामानाची पद्धत आहे असाच पॅटर्न हे या आठवड्यात सुद्धा आहे। विशेष बदल कुठलेही नाही। कोणताही कमी दाबाचा पट्ट्याची संभावना किंवा शक्यता नसल्यामुळं दिवसभर चालणारा सार्वत्रिक दमदार पाऊस या आठवड्यात अपेक्षित नाही। दिवसभर चालणारा सार्वत्रिक दमदार पाऊस या आठवड्यात अपेक्षित नाही। फक्त स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी दुपारनंतरचा वादळी पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा काही ठिकाणी पडू शकतो। सार्वत्रिक पाऊस, दिवसभर चालणारा दमदार पाऊस नाही, मात्र स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी दुपारनंतरचा वादळी पाऊस पडू शकतो। त्याची जर आपण शक्यता पाहिली तर गडचिरोली, गोंदिया, भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो। त्यानंतर चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोलामध्ये सुद्धा काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो। आणि मग आपण जसं इकडे झालो, बुलढाण्याच्या अलीकडे जर गेलो तर हा मधला जो भाग आहे, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, या ठिकाणी जे आहे हा कमी पावसाचा अंदाज इथे या आठवड्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी कमी पाऊस थोडंसं या भागात बऱ्यापैकी, आणि कोकण किनारपट्टी जी आहे, घाटमाथा इथे बऱ्यापैकी, मात्र बाकीच्या भागामध्ये थोड्याशा कमी पावसाची किंवा विखुरलेल्या स्वरूपाच्या वादळी जिथे पडेल कुठे पडणार नाही। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊन सावलीचा खेळ चालू राहील। काही ठिकाणी ऊन राहील, काही ठिकाणी सावली असेल, काही ठिकाणी शिंतोडे पडतील। तर असं संमिश्र वातावरण या आठवड्यामध्ये आहे। तसंच सध्याच्या परिस्थितीनुसार जर आपण पाहिलं तर पुढचा आठवडा सुद्धा जवळपास, म्हणजे आपण हा आता 17 ते 22चा आठवडा जर आपण पाहिला तर पुढचा आठवडा सुद्धा 24 ऑगस्टपासून तर साधारणतः 30-31 ऑगस्टपर्यंत सुद्धा अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळं दमदार दिवसभर चालणारा सार्वत्रिक पाऊस या आठवड्यात नाही आहे। पुढच्या आठवड्यात सुद्धा त्याची शक्यता कमी आहे, मात्र स्थानिक परिस्थितीनुसार दुपारनंतर वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो। त्याच्याबद्दल निश्चित सांगणं कठीण आहे। तर हा या आठवड्याचा अंदाज आहे। त्यानंतर पाण्याचा ताण पडत असलेल्या पिकांना सिंचनाची व्यवस्था असल्यास हलके सिंचन करावे। पावसाची वाट पाहू नका। खूप जास्त ताण पडल्यानंतर कुठल्याही पिकाला पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणात फुलगळ होते। त्यामुळं ताण पडण्याचा अंदाज जर असेल तर लगेच तुम्ही तिथे सिंचन, लवकरात लवकर हलकं सिंचन तरी तुम्ही तिथं केलं पाहिजे। कारण ताण पडल्यानंतर पाणी दिलं किंवा पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात फुलगळ होते। त्यामुळे लवकर सिंचन करा, हलकी अंतर्मशागत करावी व फवारणीचे काम पडल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फवारणी करावी। अंतर्मशागत अशा ठिकाणी काय करावं लागतं की आपण जर या पिकांमध्ये अंतर्मशागत करत राहिलो, जिथे ताण पडण्याचा अंदाज आहे तिथे जर अंतर्मशागत केली तर वरचा जो मातीचा थर आहे तो मोकळा होतो, भुसभुशीत होतो। त्यामुळं जे जमिनीतून पाणी वरती येऊन बाष्पीभवन होते ते होत नाही, जमिनीला भेगा पडत नाही। त्यामुळं कॅपिलरी मूव्हमेंट तुटल्या जाते। त्यामुळं हलकी अंतर्मशागत करणं, या ताण पडलेल्या परिस्थितीमध्ये हलकी अंतर्मशागत करणं गरजेचं आहे। आता काही ठिकाणी आपण सांगतो की फूल लागल्यानंतर अंतर्मशागत करू नका सोयाबीन सारख्या पिकांमध्ये, पण ताण पडण्याचा अंदाज जर असेल तर फूल लागल्यानंतरही हलकी अंतर्मशागत, दाबून करू नका, खोल करू नका, हलकी 2-3 सेंटीमीटर पर्यंतची माती मोकळी झाली पाहिजे अशी अंतर्मशागत करा। फवारणीचं जर काम पडलं अशा परिस्थितीमध्ये काय होतं, कीड रोग सुद्धा वाढतोय, सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळी आहे, कापसावर मावा तुडतुडा आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर फवारणी केली नाही आणि नंतर जर पाऊस चांगला पडला, चांगले दिवस जर आले तर मग आपलं नुकसान होऊ शकतं। त्यामुळं अशा ठिकाणी आपण फवारणी करावी। फक्त कीटकनाशक तिथं वापरा, गरज असेल तर बुरशीनाशक वापरा, संजीवक वगैरे काही वापरू नका। पण अशी फवारणी जी आहे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 4 वाजेनंतर आपण केलेलं जास्त फायद्याचं। भर उन्हात आपण तिथे फवारणी टाळलेली बरी। खर्चावर नियंत्रण ठेवून गरज आहे तेव्हाच तिथेच तेवढाच खर्च करा। अशा परिस्थितीमध्ये आता सध्या जर पावसाचा ताण असेल आणि अजून पुढे समजा 8-10 दिवस 12 दिवस पाऊस जर चांगला पडण्याची अपेक्षा नसेल तर विनाकारण अतिरिक्त खर्च, जास्तीचे खर्च करून आपण आपलं बजेट बिघडवू नये।
जे गरजेचं आहे तेवढाच खर्च आपण तिथे आवश्यक जो खर्च आहे तो केला पाहिजे. आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधाचे प्रमाण हे 20 लिटरच्या पंपाचे असून पंप बदलल्यास औषधाचे प्रमाण बदलावे. आम्ही जे नेहमी शिफारस करतो त्याचं प्रमाण हे 20 लिटरचं असतं. त्यामुळं 20च्या ऐवजी 15 लिटरचा आहे, 10 लिटरचा पंप आहे, त्या हिशोबानं तुम्ही औषधाचं प्रमाण घ्या. विषबाधा होणार नाही याची काळजी घ्या. आणि सविस्तर आपलं सोयाबीन, कापूस आणि तूर या 3 पिकांबद्दल सविस्तर माहितीसाठी आजचा जो आपला संध्याकाळी 7 वाजताचा लाईव्ह आहे, हे आता लाईव्ह रेग्युलर चालू झाले आहेत. तर हे लाईव्ह पाहण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर या. इथे आपल्याला सविस्तर सगळं पीक वाचवण्यासाठी सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कापसाची काय परिस्थिती आहे, तुरीची काय परिस्थिती आहे, त्याला शास्त्रोक्त पद्धतीनं काय आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील, त्यासाठी आज संध्याकाळचं 7 वाजताचं लाईव्ह आपण पहा. धन्यवाद. नमस्कार.